ड्रायव्हर म्हणलं ना की संशय येतो. ड्रायव्हर म्हणलं ना की काय लोकांचं मत असतं की ड्रायव्हर हा वाईटच आहे. पण ड्रायव्हर हा काय परग्रहावरून आला नाही, तुमच्या आमच्यातलाच आहे. फक्त त्यांनी उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ना ते ड्रायव्हिंगचं केलेलं आहे. का तर त्यांना सुद्धा आई वडील आहेत, मुलं बाळ आहेत, बायको आहे, सगळ्या काय गोष्टी आहेत. फक्त त्यांनी ते साधन आहे ना ते ड्रायव्हिंगचं निवडलंय. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता ह्या छोटीशी क्लिप बघा. व्हीलर बुक केली, उबेरला कॅब बुक केली. त्यानंतर कॅब बुक केल्यानंतर ड्रायव्हर तिथं आला. ड्रायव्हरनी मी फ्रंटचा डोर ओपन केला आणि मुलीला फ्रंट सीटवर बसवलं. मुलगी माझी 9-10 वर्षाची आहे आणि तिला बसवलं आणि ओटीपी त्यांना सांगितला. आता कोणी पेरेंट्स करत असेल तर प्लीज सावध व्हा, कारण की आत्ताचा जमाना काही चांगला राहिलेला नाहीये विश्वासाचा. पण देवकृपेने जे ड्रायव्हर होते ते खूप चांगले होते आणि मी कॉल केल्या लगेच त्यांनी युटर्न मारला आणि ते लोकेशनवर आले. बघितले असेल, या ताईचं नाव आहे सोनल काटे कांबळे आणि ह्यांच्याबरोबर जो प्रसंग घडला ना तो मी तो थोडक्यात वर्णन करणार आहे. या ताई डीमार्टला गेल्या, त्यांच्याबरोबर त्यांची 10 वर्षाची मुलगी होती, त्यांच्याबरोबर एक ज्येष्ठ नागरिक महिला सुद्धा होती. शॉपिंग केलं, खूप सारं सामान घेऊन त्या बाहेर आल्या. त्यांनी ऑनलाईन कॅब बुक केली, ओला उबेर कुठली तरी असेल. ती आल्यानंतर त्यांनी काय केलं, दरवाजा खोलल्या ओटीपी देऊन टाकला ड्रायव्हरला आणि त्यांची 10 वर्षाची मुलगी ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसवली. जसा दरवाजा बंद केला ड्रायव्हर सुसाट निघून गेला. पण त्याच्यानंतर त्यांनी फोन केला, तो ड्रायव्हर 2-1 किलोमीटरवरून रिटर्न आला. त्यांनी देवाचे आभार मानले की ड्रायव्हर काका खूप चांगले होते आणि ते पटकन आलं. मुळात त्यांनी पहिली चूक काय केली की गाडीत बसल्यानंतर ओटीपी नंबर दिला जातो. आता इथे कमेंटमध्ये काय लोकांनी आपली बुद्धी पाजळली की ड्रायव्हर कशावरनं चांगला होता, त्या मुलीला कशाला पुढे ठेवले बसवली. लहान मुलीला पुढे बसवायचंच नसतं, हे मी पण मान्य करतो. पण काय लोकांचं मत आहे की लहान मुलीला पुढे बसवायचं नाही म्हणजे ड्रायव्हरची नजर खराब आहे. काय लोकांनी तर सरळ सांगितलं त्या कमेंटमध्ये की पोलीस स्टेशनला फोन करायचा होता, ते कशावरनं तो ड्रायव्हर चांगला असेल. पण त्या ताईने सांगितलं ना की नशीब की देवाचे आभार आहे की ड्रायव्हर काका चांगले आहेत. ते दरवाजा बंद केल्यानं का निघून गेले ना त्याचं पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे, तो ड्रायव्हर का निघून गेला. पण मुळात ताईची चुकी आहे, गाडीत बसल्यानंतर ओटीपी दिला जातो. पहिलं त्यांनी दरवाजा उघडून डिक्की उघडून हाय ते सामान डिक्कीत ठेवलं पाहिजे होतं. नंतर ते ज्येष्ठ नागरिक होते, किमान तिला तरी बसायला दिलं पाहिजे होतं. त्यांच्याबरोबर त्या नातीला बसवलं पाहिजे होतं आणि गाडीत बसल्यानंतर व्यवस्थित मग ओटीपी नंबर दिला पाहिजे होता. पण तसं न करता तुम्ही जसा दरवाजा उघडला तसा ओटीपी नंबर दिला, मुलीला पुढे बसवले. सगळे ड्रायव्हर वाईट नसतात ताई. त्या ताईने तर आभार मानले, पण त्या कमेंटमध्ये ज्यांनी आपली बुद्धी पाजळली ना त्याच्यावर मला हसू येत आहे. तुम्हाला जर ड्रायव्हरचा आदर जर करता येत नाही ना तर कॅब वापरू नका, कुठलंही वाहन वापरू नका. रिक्षा, टॅक्सी, कुठलंही कॅब वापरू नका. कुठली हातगाडी, सायकल वगैरे घ्यायचं जायचं त्याच्यावर, बरोबर का नाही? कारण तुम्हाला भीती वाटते ड्रायव्हर बद्दल. समाज कंटक तर सर्वच क्षेत्रात आहे हो. आमदार खासदार पासून इथे नगरसेवक सुद्धा डॉक्टरला मारायला मागे पुढे बघत नाहीत. तर ड्रायव्हर काय, एका ड्रायव्हरनं चुकी केली असेल हे मी पण मान्य करतो, पण सगळ्यालाच एका नजरेनं बघू नका. प्रत्येक क्षेत्रामध्ये ना अशी हलकट लोक भेटतात. तर सर्वात जास्त मार खाणारा कोण आहे तर हा ड्रायव्हर आहे. चुकी असो नसो पहिलं फटकवायचं काम ड्रायव्हरला करतात. तर असे तुम्ही ड्रायव्हर बद्दल असे अनादर करून ड्रायव्हरचा सन्मानच करा. तो सुद्धा आपल्या मुलाबाळांसाठीच मेहनत करत असतो. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.